वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की पसंतीक्रम देणं सुरू आहे आणि पसंतीक्रम देताना जाहिराती दिसत आहेत आणि पसंतीक्रम देताना उमेदवारांकडून काही चुका होत आहेत. ठीक आहे, त्या चुका होऊ नये त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतोय. या चुका जर तुमच्या झाल्या तर त्यावेळेस मात्र भरतीमधून तुम्ही बाहेर पडू शकता. त्याच्यामुळे आपली उमेदवारी रद्द होऊ नये, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ न स्किप करता बघा. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल ऑल ओव्हर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. तर सगळ्यात अगोदर बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पसंतीक्रम भरताना काही मिस्टेक होत आहेत उमेदवाराकडून. त्या मिस्टेक तुम्हाला करायची नाहीत. पहिली जी कॉमन मिस्टेक आहे ती आहे चुकीचे पसंतीक्रम जे आहेत. चुकीच्या पसंतीक्रमाला तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे नाही किंवा त्या जाहिरातींना पसंतीक्रम देऊन ते पसंतीक्रम लॉक करायचे नाही. जर त्या पसंतीक्रमावर तुमची निवड झाली तर त्यावेळेस तुमची उमेदवारी डायरेक्ट रद्द होणार आहे. त्याच्यामुळं जर समजा तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर जाहिराती जनरेट करण्यासाठी तुम्ही प्रिफरन्स जनरेट करता. प्रिफरन्स जनरेट करताना ज्यावेळेस तुम्हाला जाहिराती येतील तर जाहिरातींसाठी आपण खरोखर पात्र आहे का, म्हणजे आपण जवळपास ज्या जागेसाठी पात्र आहे त्या जागा येणार आहे. पण काही जागा अशा असतात की जिथं आपण पात्र नाही तरी सुद्धा ती जागा जर आपल्याला आली, समजा उदाहरणार्थ सायन्सचा विद्यार्थी आहे, 9वी-10वीसाठी सायन्स विषयासाठी पात्र आहे पण त्याला मॅथ्सची जागा आली, तर त्यावेळेस अशा जागा ज्या ठिकाणी तुम्ही पात्र नाही त्या जागांची निवड करायची नाही. तर चुकीचे पसंतीक्रम अजिबात द्यायची नाही, ही पहिली महत्त्वाची चूक आहे जी खूप साऱ्या उमेदवारांची होत आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त उमेदवार यावर्षी शिक्षक भरतीमधून बाद होणार आहे. ठीक आहे, मी खरं बोलतोय, कारण की याच्या मागचे कारण हे आहे की जास्तीत जास्त उमेदवार फक्त पसंतीक्रम आले तर त्यांना कशा पद्धतीने आपण लवकरात लवकर पसंतीक्रम देऊ आणि आपलं पसंतीक्रम देण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करू असं वाटतंय उमेदवारांना. थोडा वेळ लागला तरी चालतो, मुदतवाढ कदाचित मिळेल, पण घाई गडबड करू नका, चुकीचे पसंतीक्रम देऊ नका. ठीक आहे, पहिली चुकी. आता दुसरी जी महत्त्वाची चुकी आहे ती आहे तुमच्याजवळ एखाद्या गोष्टी संदर्भात जर डॉक्युमेंट नसेल तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला काढून ठेवायचं आहे. उदाहरणार्थ समजा यानंतर ज्यावेळेस पसंतीक्रम देण्याची प्रक्रिया होईल तर त्यावेळेस निवड यादी प्रसिद्ध होणार आहे आणि लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होणार आहे. तर तुम्हाला तुमच्याजवळ जो डॉक्युमेंट नसेल, एखादं तुमची टीईटीची मार्कशीट असेल किंवा सर्टिफिकेट असेल, 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डीएड, बीएड, जर कोणत्याही प्रकारच्या गोष्टीचं तुमच्याजवळ जर समजा डॉक्युमेंट नसेल तर ते डॉक्युमेंट अगोदर काढून घ्या. ते डॉक्युमेंट तुम्हाला युनिव्हर्सिटीमधून जरी काढून आणावं लागलं तर युनिव्हर्सिटीमध्ये जा, ते डॉक्युमेंट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. म्हणजे जर तुम्ही वर्ग 1 ते 5, 6 ते 8, 9वी 10वी किंवा 11वी 12वी कोणत्याही वर्गासाठी पात्र असाल, तुमचा जो विषय आहे, जो माध्यम आहे आणि जे तुमचं क्वालिफिकेशन आहे आणि जी तुमची व्यावसायिक अर्हता आहे आणि टीईटी परीक्षेसंदर्भात आणि तुमच्या वैयक्तिक माहिती संदर्भात कास्ट, नॉन क्रिमिनल किंवा डोमिसाईल कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट तुमचं विसरता कामा नये. ही दुसरी महत्त्वाची चूक जी आहे ती याच्यामध्ये सुद्धा हजारो उमेदवार बाद होणार आहेत. आता बघूया पुढची महत्त्वाची जी चूक आहे ती जास्तीत जास्त उमेदवारांची ही चूक होते ती आहे पसंतीक्रम देताना तुम्हाला सिक्वेन्स कळत नाहीये. तुम्ही काय करताय, स्वतःचा जो जिल्हा आहे, उदाहरणार्थ समजा स्वतःचा जिल्हा आणि नंतर आसपासच्या जिल्ह्यांना तुम्ही पसंतीक्रम देताय, पण जर तुमचा स्कोअर ॲव्हरेज असेल किंवा कमी असेल तर त्यावेळेस तुम्हाला पूर्ण पसंतीक्रम जे आहेत 100 विदाऊटसाठी आणि 50 विथ इंटरव्ह्यूसाठी, तर त्या पूर्ण पसंतीक्रमाचा योग्य तो फायदा घ्या आणि जवळच्या जिल्ह्यांना द्याच, पण सोबत इतर तुम्ही ज्या ठिकाणी जाऊ शकता, नोकरी करू शकता त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पसंतीक्रम द्या, जेणेकरून तुमची उमेदवारी रद्द होणार नाही. आता चौथी जी महत्त्वाची चुकी आहे ती आहे काही जाहिराती उमेदवारांनी पहिल्यांदा पसंतीक्रम जनरेट केले, जाहिराती आल्या, त्यांना पसंतीक्रम दिले, लॉक केले आणि लॉगआउट केलं. पण तुम्हाला परत तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन जर समजा तुमचे पसंतीक्रम कमी आले असतील तर तुम्ही परत एकदा पूर्ण पसंतीक्रम सिलेक्ट करा, त्यांना डिलीट करा आणि परत पसंतीक्रम जनरेट करा. पसंतीक्रम तुम्ही कितीही वेळेस डिलीट करू शकता आणि जनरेट करू शकता. त्याच्यामुळे जर समजा तुम्हाला कमी जाहिराती आल्या असतील तर जास्त जाहिराती जर आल्या तर तुम्ही जास्त ठिकाणी पात्र ठरता. म्हणजे तुम्हाला जर 40-50 जाहिराती दिसत आहेत आणि तुम्हाला 100 पसंतीक्रम देण्यासाठी, तर त्यावेळेस तुम्ही परत एकदा पसंतीक्रम जनरेट करून बघा. तर ही सर्वात मोठी चूक आहे जी उमेदवारांकडून जास्तीत जास्त उमेदवारांकडून घडते. ठीक आहे, आता बघूया सगळ्यात शेवटची चूक जी आहे. आता बघा, सगळ्यात शेवटची जी चूक आहे ती आहे पसंतीक्रम लॉक न करणे. ही चुकी जास्तीत जास्त उमेदवार, ही चुकी काही उमेदवारांकडून झाली आहे, काही उमेदवारांनी केली असेल आणि काही उमेदवार कदाचित होऊ शकते. त्याच्यामुळे सांगतो, पहिले अगोदर पसंतीक्रम जनरेट करणे, प्रिफरन्स जनरेट करणे, नंतर त्यांना असाइन करणे आणि नंतर त्यांना रिअरेंज करायचं असलं तर रिअरेंज करणे आणि नंतर प्रिफरन्स लॉक करणे. जर तुम्ही पसंतीक्रम लॉक केले नाही तर त्या जाहिरातींना तुम्ही प्रिफरन्स दिले असं मानल्या जात नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही ठिकाणी स्वतःचा नंबर जर शिक्षक भरतीमध्ये लावायचा असेल तर त्यावेळेस प्रत्येक जाहिरातीला तुम्ही पसंतीक्रम देताना पसंतीक्रम लॉक करणं खूप आवश्यक आहे. जर तुम्ही पसंतीक्रम लॉक केले नाही तर तुम्ही शिक्षक भरतीमधून डायरेक्ट बाद होणार. ठीक आहे,
त्याच्यामुळं या 5 चुका जर तुम्ही केल्या तर त्यावेळेस तुम्ही शिक्षक भरतीमधून बाहेर जाऊ शकता. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की कोणत्या अशा चुका आहेत ज्या जास्तीत जास्त अभ्यर्थीधारकांकडून होत आहेत आणि हजारो उमेदवार यामुळे बाद होणार आहेत. या चुका तुम्ही करू नका. जर तुम्ही या चुका करत नसाल किंवा या चुका जर तुमच्या झाल्या असतील तर ते व्यवस्थित करून घ्या. आणि जर तुम्ही पर्सनल इन्कम द्यायची बाकी असेल अजून तर या चुका करू नका. तुमची शिक्षक भरतीमधून तुम्हाला कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओबद्दल तुमचा जो अभिप्राय आहे तो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.